तर याच प्रकरणी तपासामध्ये 18 व्हिडिओज आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती लागले। या प्रकरणामध्ये आणखी 4 जणांची चौकशी सुरू आहे। परतवाडा प्रकरणात मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत आहेत। परतवाड्यामध्ये लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एकूणच या सगळ्या प्रकरणाचे अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, एकूणच या प्रकरणामध्ये आता हे खुलासे होताना पाहायला मिळतात, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, दररोज एक नवीन खुलासा जो आहे तो समोर येत आहे। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि 4 आरोपींना जे आहे ते संशयितांना आणखी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये 18 व्हिडिओ आणि 39 फोटो आढळलेले आहेत। त्यापैकी अनेक व्हिडिओ याच रूममध्ये जे आहे ते शूट केल्याचं बोललं जातं। याच ठिकाणी आरोपी अयान अहमद जे आहेत ते तरुणींना आणायचा आणि या ठिकाणी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा। अमरावतीच्या कठोरा भागामधील एका फ्लॅट सिस्टीममध्ये 3ऱ्या माळ्यावर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण राहतात आणि त्यातीलच एक मित्र, अयानचा मित्र या ठिकाणी राहत होता आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो तरुणींना आणून त्यांच्यावर या ठिकाणी लैंगिक शोषण त्यांचं करत होता। जवळपास 3 रूम या फ्लॅटमध्ये आहे। आतमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर कुलूप या ठिकाणी लावलेला आहे। या रूमला जवळपास 18 व्हिडिओ आणि 39 फोटो जे आहेत ते पोलिसांच्या चौकशी दरम्यान आढळलेले आहेत। या भागात राहणाऱ्या, या सदनिकेत राहणाऱ्या अनेक लोकांनी माहिती दिली की अनेकदा या ठिकाणी मुलींना आणलं जात होतं। आम्ही अनेकदा या घरमालकाला देखील सांगितलं, परंतु लक्ष दिलं नाही, असं देखील या भागातल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे। सध्या ही रूम बंद असली तरी याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल पोलीस येऊन गेले। सकाळीच या ठिकाणाहून एका आरोपीला जी आहे ती अटक केलेली आहे। अयान त्याच्या मित्राला 500 रुपये द्यायचा आणि 500 रुपये दिल्यानंतर तो त्याला रूम उपलब्ध करून देत होता। अनेक मुलींना जे आहे ते या ठिकाणी आणलं जात होतं। रात्री बेरात्री या मुलींना या ठिकाणी आणलं जात होतं, अशी देखील माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।